मोठ्या स्थानावर परीक्षकांनी कुणाला निवडलेलं आहे बघूया. स्क्रोल प्लीज. उर्मिला. या उर्मिला, पहिल्या 4 मध्ये तू आहेस, म्हणजे बॉटम 2 मध्ये तू नाही आहेस. सो त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रत्येक परफॉर्मन्स आता असाच पाहिजे की महाअंतिम सोहळ्यामध्ये. आता महाअंतिम सोहळ्यात पोचायचं हे तर जुनं झालं. आता महाअंतिम सोहळ्यामध्ये जी लोक तुमच्यासाठी मतं पाठवणार आहेत त्यांना म्हणजे अगदी पूर्णपणे कन्फ्यूज करून टाकायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी की कुणासाठी नेमकी मतं पाठवायची त्यांनी. हां, सो विश यू ऑल द बेस्ट. तू माझी माऊली, तू माझी माऊली, तू माझी सावली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी सावली. पाहतो वाट तुझी पांडुरंगे, पांडुरंगे, तू माझी माऊली, तू माझी सावली देवा, तू माझी सावली. तू मज एकला, तू मज एकला, 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 तू मज एकला, तू मज एकला. वडिला धाकुला, वडिला धाकुला, तू माझा आपुला सोयरा जीव, तू माझी माऊली, तू माझी सावली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी सावली देवा. खूप छान झालं उर्मिला. आणि मला वाटतं बरेच दिवसांनी तू या पद्धतीचं अशा भक्तिभावाचं गाणं म्हणालीस नाही का. व्हेरी नाईस. सलील. खूप सुंदर गायलीस. आणि हे गाणं तुझ्या आवाजात आपण सादर करावं ही कल्पना पण फार सुंदर होती. तर मला असं वाटतं की सारेगमपची जी रिसर्च टीम आहे ज्यांनी हे गाणं तुझ्यासाठी निवडलं त्या सगळ्यांना दाद द्यायला हवी. इतकं हे सुंदर कास्टिंग मला आत्ता वाटलं. दरवेळी तुझं गाणं हे मैफिल जिंकणारं असतं, पण मला कधी कधी असं वाटतं की मैफिल जिंकण्यापेक्षा सुद्धा रसिकांना खूप मनापासून नमस्कार करण्यामध्ये खूप जास्त मजा असते. हे गाणं खूप मनापासून वंदन करणारं होतं, म्हणून मला हे गाणं खूप जास्त आवडलं. व्हेरी गुड. खरोखरच सुंदर गायली तू, फारच छान गायलीस. आणि तुझ्या आवाजामध्ये आपण ठोकळ मानाने 2 प्रकार जर का पाडले की एक त्याच्यातला संपूर्ण प्रकार हा गवळणी आणि लावण्या हा एक, की त्याची तू महासम्राज्ञी ऑलरेडी आहेसच. पण उरलेला जो बाकी सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये तू इतर जी जी गाणी गाण्याचा आतापर्यंत ह्या स्टेजवरती प्रयत्न केलास त्या उरलेल्या प्रकारामधलं हे सर्वोत्कृष्ट गाणं होतं असं मी म्हणेन. म्हणजे तू कम्प्लिटली फोकस्ड होतीस आणि मन शांत करून शांत चित्ताने तू ते गायलीस. हे गाणं मला आवडलंय आणि हे मी गाणार. इतक्या शांत चित्ताने तू ते गायलास असं मला वाटतं. आणि हे तुझ्या हा जो काही स्वभाव आहे, ज्या मेंटॅलिटी ज्या कप्प्यातनं तू हे गाणं आत्ता गायलीस ना, तो कप्पा नेहमी साफ स्वच्छ ठेवत जा. त्याच्यातनं बरीच गाणी गावी लागतील पुढे आयुष्यामध्ये. तो कप्पा फार महत्वाचा आहे. हां, व्हेरी गुड. आणि सलील म्हणाला त्याप्रमाणेच खरंच आपल्या रिसर्च टीमला
खरंच दाद द्यायला पाहिजे ह्या गाण्यासाठी, कारण एक तर ते तुझ्या आवाजात इतकं छान लागलं आणि दुसरं म्हणजे छोटा गंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व यांची 31 तारखेला ह्यांचा स्मृतिदिन असतो. तर नेमकं आज तू हे गाणं म्हणालीस, तर तुझ्यातर्फे त्यांच्यासाठी एक ही आदरांजली होती. एकदा त्यांच्या स्मृतीमध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सो विश यू ऑल द बेस्ट.